विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या सायन्स 1च्या 4थ्या तासिकेमध्ये मी सुधीर भुळे आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत सायन्स 1च्या आपल्या 3 तासिका झालेल्या आहेत आणि मागच्या तासिकेमध्ये आपण काही मुद्दे पाहिलेले होते, ते मी या ठिकाणी फळ्यावर लिहिलेले. सर्वात पहिला मुद्दा आपण पाहिला होता तो आहे एक्सिलरेशन, ज्याला आपण मराठीमध्ये त्वरण म्हणतो. त्यानंतर आपण त्याचे प्रकारही पाहिले होते, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ॲक्सिलरेशन. त्यानंतर आपण काही ग्राफ अभ्यासले होते. त्यामध्ये सर्वात पहिला ग्राफ होता डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन, म्हणजेच एक समान गतीसाठी अंतर काल आलेख. त्यानंतर आपण पाहिला होता डिस्टन्स टाईम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन, म्हणजेच नैक समान गतीसाठी अंतर काल आलेख. आणि त्यानंतर आपण शेवटचा ग्राफ पाहिला होता वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म वेलोसिटी, म्हणजेच एक समान गतीसाठी वेग काल आलेख. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आणखी आपल्याला एक ग्राफ पाहायचा आहे, ज्याचं नाव आहे वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन, म्हणजेच एक समान त्वरणित गतीकरता वेग काल आलेख. चला तर मग या ग्राफपासून आपण आजच्या तासाची सुरुवात करू. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो ग्राफ आहे त्याचं नाव आहे वेलोसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. मराठीमध्ये आपण त्याला म्हणूया एक समान त्वरणित गतीकरिता वेग काल आलेख. द चेंजेस इन द वेलोसिटी ऑफ अ कार इन अ स्पेसिफिक टाइम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. इथं एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये एका कारच्या वेगामध्ये होणारे बदल या सारणीमध्ये दिलेले. अँड द ग्राफ इज हिअर. दिस इज वेलोसिटी टाइम ग्राफ. इन दिस ग्राफ time is on the x-axis and velocity is on the y-axis. We have to take the scale. On x-axis 1 centimeter is equal to 5 second and on the y-axis 1 centimeter is equal to 8 meter per second. This is the velocity of that car and the times are given in seconds: 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35. That means the difference is of 5 seconds. प्रत्येक टाइम इंटरवलमध्ये 5-5 सेकंदांचा फरक आहे. अँड सिमिलरली वेलोसिटी इज गिवन ॲज 0, 8, 16, 24, 32, 40, 48, 56. तुमच्या असं लक्षात आलं असेल की ही जी वेलोसिटी आहे ही एकसारखी वाढत आहे, म्हणजे 8च्या पटीमध्ये वाढत आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटामध्ये जी वेलोसिटी आहे ती 8ने चेंज होते. त्यांच्यामधला जो बदल आहे तो 8 आहे. द वेलोसिटी टाइम ग्राफ इन दिस फिगर इज शोन. द वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल. Thus, this is uniform acceleration in accelerated motion. How much does the velocity changes every 5 minutes? प्रत्येक 5 मिनिटामध्ये वेलोसिटी किती चेंज होते? तर आपण ती पाहिली तर ती 8 मीटर प्रति सेकंद या प्रकारे ती चेंज होत आहे. आणि या ठिकाणी ठराविक कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल होतोय. फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द वेलोसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. हिअर द ग्राफ इज ड्रॉन अँड विच इज ऑब्टेन ॲज अ स्ट्रेट लाईन. हा जो ग्राफ मिळालेला आहे हवा एका सरळ रेषेमध्ये मिळालेला आहे. सर्व एक समान त्वरणित गतीसाठी वेग काल आलेख हा सरळ रेषा असतो. फॉर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन द वेलोसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप डिपेंडिंग ऑन हाऊ द ॲक्सिलरेशन चेंजेस विथ टाइम. आता या ठिकाणी जे ॲक्सिलरेशन आहे ते युनिफॉर्म आहे, म्हणजे एकसारखा युनिफॉर्म वेलोसिटीमध्ये एकसारखा बदल होत आहे, युनिफॉर्म बदल होत आहे. आणि म्हणून जो ग्राफ मिळाला आहे तो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. परंतु नॉन युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड मोशन जर असेल तर मात्र त्या ठिकाणी जो ग्राफ असेल तो वेगळ्या आकाराचा येऊ शकतो, सरळ रेषा येणार नाही. फ्रॉम द ग्राफ इन द फिगर वी कॅन डिटरमाइन द डिस्टन्स कवर्ड बाय द कार बिटवीन 10th and 20th second as we did in case of train in the previous example. The difference is that the velocity of the car is not constant
unlike that of the train, but is continuously changing because of uniform acceleration. In such case, we have to use average velocity of the car in the given time interval to determine the distance covered in that interval. जसा तुम्हाला आठवत असेल की मागच्या तासिकेमध्ये आपण ट्रेनचं एक उदाहरण पाहिलं होतं आणि त्यामध्ये सुद्धा आपण डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं होतं. त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा या कारचं डिस्टन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो, ते म्हणजे 10th and 20th सेकंडच्या मध्ये. याच्यामध्ये त्या कारने किती डिस्टन्स कव्हर केलेलं असेल हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या ठिकाणी फरक एवढाच आहे की मागचं जे उदाहरण होतं ट्रेनचं, त्यावेळेस जो व्हेलॉसिटी म्हणजे जो वेग होता तो त्या ट्रेनचा हा समान होता, 60 km/h होता. बट हिअर, परंतु या ठिकाणी द वेलॉसिटी ऑफ कार इज चेंजिंग. या ठिकाणी वेलॉसिटी चेंज होते. इट इज युनिफॉर्म चेंज, म्हणजेच ती एकसारखी वाढत आहे, 8च्या पटीमध्ये वाढत आहे. सो फॉर दिस वी हॅव टू टेक द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार ऑफ 10th and 20th सेकंड. मग आपण ॲव्हरेज वेलॉसिटी कशी काढणार, तर 10व्या आणि 20व्या सेकंदाला तिची वेलॉसिटी किती होती पहा. 10व्या सेकंदाला तिची वेलॉसिटी 16 होती, 16 होती, आणि 20व्या सेकंदाला तिची वेलॉसिटी 32 होती. म्हणजेच आपल्याला या दोघांचा ॲव्हरेज काढावा लागेल. सो हिअर वी कॅन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज वेलॉसिटी लाईक दिस. ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द कार इज इक्वल टू 32 + 16/2 विच इज इक्वल टू 24 m/s. Then multiplying this by the time interval. So how we can get the time interval between 20 and 10? त्यांचा डिफरन्स आपण काढू शकतो. 20 - 10 इज इक्वल टू 10. म्हणून या ठिकाणी हा डिफरन्स हा घेतलेला आहे 10. दॅट इज 10 सेकंड गिव्स अस द डिस्टन्स कवर्ड बाय द कार. मल्टिप्लाइंग दिस 24 to the 10. So therefore distance covered can be calculated like this. 24 m/s multiplied by 10 second is equal to 240 meter. This much distance is covered by that car between 10th and 20th second. म्हणजेच 10 ते 20 सेकंदाच्या दरम्यान कापलेले अंतर जे असेल त्या कारने ते असेल 240 मीटर. इतकं अंतर त्या कारने या ठिकाणी कापलेलं असेल. Can we check this similar to the example of train? The distance covered by is given by the area of quadrangle ABCD. आता हा जो क्वाड्रँगल आहे ABCD, हा जो चौकोन आहे याचा एरिया जर आपण काढला तरी सुद्धा आपल्याला ते डिस्टन्स मिळवता येईल. मग या चौकोनाचा एरिया कसा काढणार आपण, तर तुमच्या असं लक्षात येईल की हा जो चौकोन आहे ABCD हा 2 आकृत्यांनी बनलेला आहे. पहिली आकृती हा रेक्टँगल AECD आणि वरचा जो भाग आहे तो आहे ट्रँगल ABE. देन हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द एरिया ऑफ दिस टोटल quadrangle ABCD? We can find out first the area of rectangle AECD and add it to the area of triangle ABE. या दोघांच्या एरियांची बेरीज केली की तुम्हाला या पूर्ण ABCD या क्वाड्रँगलचा एरिया मिळू शकतो. सो हिअर इज गिवन एरिया ऑफ क्वाड्रँगल ABCD इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल AECD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE. So let's calculate this to find out the distance covered by that car between 10th and 20th second. तर मग आपण हे उदाहरण सोडवूया. एरिया ऑफ ट्रायंगल AECD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल ABE. AECD is a rectangle, so its formula is AD into DC, म्हणजेच लेंथ इंटू ब्रेथ. मग हा जो चौकोन आहे AECD याच्यामध्ये AD आणि DC यांचा गुणाकार घेऊ आपण, लांबी गुणिला रुंदी. मग AD गुणिला DC. मग AD ची लांबी किती आहे, तर 0 ते 16. या ठिकाणी AD ची लांबी आहे 16. त्याच्यानंतर DC 10 ते 20, म्हणजे त्यांच्यातला फरक किती एकक आहे, किती युनिट आहे,
10 युनिट आहे, म्हणजे या ठिकाणी डी सीची लांबी घेतली 10. इकडे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी ई, हा ट्रायंगल आहे ए बी ई विच इज राईट अँगल ट्रायंगल. मग यामध्ये आपण पाया गुणिला उंची या प्रकारे घेऊ शकतो. 1/2 इंटू बेस इंटू हाईट. या ठिकाणी बेस आहे एई, त्याची किंमत आहे 10 युनिट. म्हणजे एईची लांबी कशी काढणार आपण, 20 - 10. या ठिकाणी लिहिलं 20 - 10 म्हणजेच ती 10 येईल. त्यानंतर बीईची किंमत किती काढणार. बीई म्हणजे काय, तर ई आणि बीचे या ठिकाणी कॉर्डिनेट्स पहा. ईची किंमत आहे 16 आणि बीची किंमत आहे 32, म्हणजे त्यांच्यामधील फरक काढता येईल आपल्याला. 32 - 16 32 - 16. 16 × 10 160 मीटर. इथं सेकंड कट होईल, फक्त मीटर राहणार. प्लस 1/2 मल्टिप्लाय बाय यांच्यामधला फरक आहे 10 मल्टिप्लाय बाय यांच्यामधला फरक आहे 16 मीटर पर सेकंड. मग या ठिकाणी या 2ने 10ला भाग जाईल. 2 × 1 = 2, 2 × 5 = 10. 5 मल्टिप्लाय बाय 16 या ठिकाणी घेतलेले मी. 160 + 5 × 16 160 प्लस 16 आणि 5चा गुणाकार 80 होतो. 160 + 80 = 240 मीटर. सो वी गेट द सेम ॲन्सर. जसं आपल्याला आधीचं उत्तर मिळालं 240 मीटर, तेच उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे. म्हणजेच आपण 2 प्रकारे या कारचं डिस्टन्स हे कॅल्क्युलेट करू शकतो. पुढच्या मुद्द्याकडे वळूया, ज्याचं नाव आहे इक्वेशन्स ऑफ मोशन युझिंग ग्राफिकल मेथड. न्यूटन स्टडीड मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट and gave a set of 3 equations of motion. These relate the displacement, velocity, acceleration and time of an object moving along a straight line. सरळ रेषेमध्ये तो एक समान त्वरणाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या बाबतीत न्यूटन या शास्त्रज्ञाने 3 प्रकारचे इक्वेशन या ठिकाणी मांडलेले गतीच्या संदर्भात. आणि हे जे इक्वेशन्स आहेत हे कशाशी संबंधित आहेत, तर हे डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन, व्हेलॉसिटी म्हणजेच वेग, ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण आणि टाईम म्हणजेच काल यांच्याशी रिलेटेड असणारे हे जे 3 इक्वेशन्स आहेत हे न्यूटनने आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि हे आपल्याला पुढे खूप उपयोगी पडणार आहेत. चला तर मग पाहूया हे इक्वेशन कोणते. सपोज ॲन ऑब्जेक्ट इज इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन with initial velocity u. It attains a final velocity v in time t. Due to acceleration a, its displacement is s. The 3 equations of motions can be written as. समजा एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये गतिमान आहे, जिचा आरंभ वेग, सुरुवातीचा वेग हा u असेल आणि तिचा शेवटचा जो वेग असेल, फायनल वेलोसिटी जी असेल ती v असेल टी या कालावधीमध्ये, जिचं त्वरण a झालेलं असेल आणि तिचं डिस्प्लेसमेंट जर s असेल, तर 3 इक्वेशन हे पुढील प्रमाणे. पहिलं इक्वेशन आहे v = u + at, v + u + at. दिस इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाईम. हे जे इक्वेशन आहे हे वेलॉसिटी म्हणजेच वेग आणि टाईम म्हणजेच काल, वेग काल संबंधित हे इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन आहे s = ut + 1/2 at². दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम म्हणजेच विस्थापन काल संबंध. आणि तिसरं जे इक्वेशन आहे v² = u² + 2as. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी म्हणजेच विस्थापन आणि वेग यांच्याशी संबंधित हे तिसरे इक्वेशन आहे. सो लेट अस ट्राय टू ऑब्टेन दिस इक्वेशन बाय द ग्राफिकल मेथड. तर हे जे तिघही इक्वेशन आहे हे आपल्याला ग्राफिकल मेथडच्या सहाय्याने मिळवता येतात. मग ती कशी मिळवतात ते आपण पाहूया. हिअर फिगर शोज द चेंज इन वेलोसिटी विथ टाइम ऑफ अ युनिफॉर्मली ॲक्सिलरेटेड ऑब्जेक्ट. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट डी. या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे हा याची सुरुवात झालेली पॉईंट डी पासून, हा या ठिकाणाहून मोशनमध्ये आलेला आहे, त्याची वेलॉसिटी वाढत गेलेली आहे. अँड इट्स इनिशियल वेलॉसिटी इज यू. त्याची सुरुवातीची जी वेलॉसिटी होती, वेग जो होता तो यू आहे.
इट व्हेलॉसिटी कीप्स इन्क्रीजिंग, ती व्हेलॉसिटी इन्क्रीज होते. अँड आफ्टर टाइम टी इट रिचेस द पॉइंट बी ऑन द ग्राफ. म्हणजे हा जो टाईम आहे ओ पासून ई पर्यंत हा टाईम आहे, हा एवढा टी पर्यंत, एवढ्या टायमामध्ये एवढ्या वेळात ही जी वेलॉसिटी होती यू पर्यंत ती कुठे गेली, पॉईंट बी पर्यंत गेलेली. पॉईंट बी पाशी ती आहे बी. म्हणजे या ठिकाणी ओ पासून डी पर्यंत जी वेलॉसिटी होती ती इनिशियल वेलॉसिटी, ओ डी म्हणजेच इनिशियल वेलॉसिटी. या ठिकाणी द इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट यू इज इक्वल टू ओ डी. आणि त्याची जी फायनल वेलॉसिटी होती, फायनल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज ओ सी इथपर्यंत, आणि तिची व्हॅल्यू आहे व्ही. Therefore, the final velocity of the object is v is equal to OC, and the time is on the x-axis, which is OE. म्हणजेच time is equal to t is equal to OE, म्हणजेच OE ची किंमत आहे t. So how we can calculate the acceleration? मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं acceleration is equal to change in velocity upon time. त्वरण मिळवण्यासाठीचे जे सूत्र होतं ते होतं या ठिकाणी या प्रकारे, acceleration is equal to change in velocity upon time. Then how we can calculate the change in velocity? velocity मध्ये झालेला बदल कसा काढणार आपण, तर अंतिम वेग वजा आरंभ वेग म्हणजेच फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम. फायनल वेलॉसिटीसाठी जी रेषा असेल तिचं नाव असेल ओसी. दिस इज फायनल वेलॉसिटी. ओसी मायनस इनिशियल वेलॉसिटी ओडी, ओसी मायनस ओडी अपॉन टी. आणि ॲक्सिलरेशन म्हणजे काय, तर ए इज इक्वल टू ओ सी मायनस ओ डी अपॉन टी. मग हा जो टी या ठिकाणी डिवाइड आहे म्हणजेच भागिला आहे, तो जर आपण या बाजूला नेला तर इथं ॲक्सिलरेशन म्हणजेच हा ए मल्टिप्लाय बाय टी म्हणजेच ए टी. आणि यांच्यामधला जो फरक आहे ओ सी मायनस ओ डी, या ओ सीमधून जर हा ओ डी कट केला, या ओ सीमधून हा ओ डी कट केला तर हा पार्ट शिल्लक राहणार, म्हणजेच सी डी शिल्लक राहणार. सी डी इज इक्वल टू ए टी, ए मल्टिप्लाय बाय टी म्हणजेच ए टी, आणि यांच्यामधला फरक सी डी. सी डी इज इक्वल टू ए टी. दिस इज अवर इक्वेशन 1. आणि या ठिकाणी कारण दिलेले ओ सी मायनस ओ डी इज इक्वल टू सी डी. नाव ड्रॉ अ लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस पासिंग थ्रू बी. वाय ॲक्सिसला पॅरलल अशी एक लाईन काढायची जी बी मधून जाणार. This line cross the x-axis at point E. Then draw another line parallel to x-axis passing through D. आता D बिंदूतून दुसरी एक रेषा काढा जी x-axis ला पॅरलल असेल. This will cross line BE at point A. Now from the graph BE is equal to, ही जी पूर्ण रेषा आहे BE ही कशी मिळेल आपल्याला, तर ही आहे दोन सेगमेंटची बेरीज. कोणते सेगमेंट, ए बी आणि ए. सो देअरफॉर बी इज इक्वल टू ए बी प्लस ए. देअरफॉर व्ही इज इक्वल टू सी डी प्लस ओ डी. बीई म्हणजेच काय, बीईची किंमत किती असणार आहे, बीई आणि ओ सी हे सेम आहे आणि ओ सीची किंमत आहे व्ही, म्हणजेच बीईची किंमत सुद्धा आपण टाकणार व्ही. ए बी इज इक्वल टू सी डी अँड ए इज इक्वल टू ओ डी. ए बी जी आहे ही ए बी ही या सी डीशी एकरूप आहे, आणि एई ही जी रेषा आहे, ही जी लाईन सेगमेंट आहे ही कशाशी एकरूप आहे, ही ओडीशी एकरूप आहे. म्हणून या ठिकाणी इथं लिहिलं आपण ए बी इज इक्वल टू सी डी अँड ए इज इक्वल टू ओ डी. म्हणजेच ए बीच्या ऐवजी या ठिकाणी आपण सी डी घेतली आणि एईच्या ऐवजी आपण ओ डी घेतली. मग बीची किंमत आहे व्ही, सी डीची किंमत आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी सी डीची किंमत आहे ए टी. इक्वेशन 1 वरून आपण लिहिलं सी डी इज इक्वल टू ए टी. आणि ओडीची किंमत ओडी इज इक्वल टू यू, म्हणून ओडीची किंमत आपण या ठिकाणी टाकली यू. मग या इक्वेशनमध्ये आपण थोडा बदल केला. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे जे इक्वेशन आहे हे पहिलं इक्वेशन आहे गतीशी संबंधित. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट अनदर इक्वेशन डिस्क्रायबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. म्हणजे विस्थापन काल संबंध दर्शवणारे इक्वेशन आपण आता या पुढे पाहणार आहोत. लेट अस सपोज दॅट an object in uniform acceleration a
and it has covered the distance s within time t. From the graph in the figure above, the displacement distance covered by the object during time t is given by the area quadrangle DOEB. DOEB हा जो क्वाड्रँगल आहे या एरियामुळे आपल्याला त्या वस्तूने कव्हर केलेलं डिस्टन्स हे कॅल्क्युलेट करता येईल. मग या ठिकाणी एस इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट, सो विच इज गिवन बाय द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB. आता हा जो क्वाड्रँगल आहे DOEB याचा एरिया जर काढायचा असेल तर या ठिकाणी याचे दोन भाग आहेत. एक आहे रेक्टँगल DOEA हा रेक्टँगल, आणि वरचा जो भाग आहे तो ट्रँगल आहे, ट्रँगल DAB. मग पूर्ण क्वाड्रँगलचा जर एरिया काढायचा असेल तर आधी आपण रेक्टँगलचा एरिया काढू, नंतर ट्रँगलचा एरिया काढू आणि दोघांची बेरीज करू. सो वी कॅन गेट द एरिया ऑफ क्वाड्रँगल DOEB इज इक्वल टू एरिया रेक्टँगल DOEA प्लस एरिया ऑफ ट्रँगल DAB. मग रेक्टँगलचा एरिया कसा काढतो आपण? लांबी गुणीला रुंदी. मग या रेक्टँगलमध्ये लांबी रुंदी आपण AE घेऊ आणि लांबी OE घेऊ. त्याच्यानंतर एरिया ऑफ ट्रँगल DAB 1/2 पाया गुणीला उंची. दिस इज राईट अँगल ट्रँगल. हा जो आहे काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये AB, AD आणि AB हा पाया आणि ही उंची. मग उंची AB पाया DA यांचा गुणाकार 1/2 गुणीला AB गुणीला DA. बट AE इज इक्वल टू U. AEची किंमत किती असणार आहे? U असणार आहे. हा AE इज इक्वल टू OD आणि ODची किंमत आहे U, म्हणजेच AEची किंमत सुद्धा U येईल. OE इज इक्वल टू T आपल्याला माहिती आहे. OE इज इक्वल टू T याची किंमत आहे T. अँड OE इज इक्वल टू DA. OE इज इक्वल टू DA. OE आणि DA हे ₹1. OEची किंमत T म्हणून DAची किंमत सुद्धा T येणार. अँड AB इज इक्वल टू AT. इक्वेशन नंबर 1 आपण मागच्याच सूत्रामध्ये पहिलं इक्वेशन 1 या ठिकाणी AB इज इक्वल टू AT आपण काढलेलं होतं. मग ABची किंमत आहे AT कारण AB इज इक्वल टू CD. AB आणि CD हे सारखे आहेत म्हणून CDची किंमत AT म्हणून ABची किंमत सुद्धा AT येणार. नाव सबस्टिट्यूट दीज व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन. मग या इक्वेशनमध्ये या सर्व व्हॅल्यूज टाकल्या असता आपल्याला काय म्हणणार? वी गेट S इज इक्वल टू U मल्टिप्लाय बाय T प्लस 1/2 मल्टिप्लाय बाय AT इंटू T, which becomes Newton's second equation of motion. S is equal to UT plus 1/2 AT square. This is the equation describing relation between displacement and time. This is also called as the Newton's second equation of motion. पुढे आपल्याला पाहायचं आहे इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलोसिटी. We have seen that from the this graph, we can determine the distance covered by the object in time t from the area quadrangle DOEB. DOEB is a trapezium. हा जो DOEB हा ट्रॅपेझियम आहे म्हणजे समलंब चौकोन आहे. सो वी कॅन यूज द फॉर्म्युला फॉर इट्स एरिया. जसं आपण मागच्या सूत्रामध्ये आपण पाहिलं की आपण आधी रेक्टँगल आणि ट्रँगलचा एरिया काढला आणि त्याची बेरीज केली. तर या ठिकाणी आपण डायरेक्ट ट्रॅपेझियमचं सूत्र घेऊन सुद्धा त्याचा एरिया काढू शकतो. एस इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम. देन व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रॅपेझियम? व्हॉट इज इट्स फॉर्म्युला? 1/2 मल्टिप्लाय बाय सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साईड. 1/2 गुणीला समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज अधिक डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड्स समांतर बाजूंमधील लंब अंतर. मग या ठिकाणी सम ऑफ द लेंथ्स ऑफ पॅरलल साईड. मग पॅरलल साईड्स कोणत्या आहेत त्यांच्या? OD आणि BE ह्या दोघेही समांतर बाजू आहेत त्यांची बेरीज गुणीला मल्टिप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साईड. मग त्यांच्यामधलं डिस्टन्स कसं काढणार आपण? लंब अंतर कसं काढणार? तर ते असेल OE हे अंतर असेल. बट OD इज इक्वल टू U अँड BE इज इक्वल टू V अँड OE इज इक्वल टू T. सबस्टिट्यूटिंग these values it becomes S is equal to 1/2 multiplied by U plus V multiplied by T. But
A is equal to V minus U upon T. We know the formula for acceleration. Acceleration is equal to change in velocity upon time. So therefore T is equal to V minus U upon A. या ठिकाणी आपण बदल केला, हा जो T इथं होता तो या बाजूला आला आणि हा जो A होता हा या ठिकाणी आला. Therefore T is equal to V minus U upon A. So substitute the value of T. या ठिकाणी इक्वेशन 2 मध्ये T ची व्हॅल्यू ही टाकायची, म्हणजे हे इक्वेशन कसं तयार होईल, S is equal to 1/2 मल्टिप्लाय बाय U प्लस V मल्टिप्लाय बाय V मायनस U अपॉन A. या ठिकाणी टीच्या जागी आपण ही व्हॅल्यू टाकलेली आहे. मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, 2AS is equal to V plus U into V minus U is equal to V square minus U square. This becomes V square is equal to U square plus 2AS. या ठिकाणी थोडा आपण बदल केला, हे जे U square होते या 2AS मध्ये मिळवले, म्हणजेच V square is equal to U square plus 2AS. This is the Newton's third equation of motion. या प्रकारे आपण तिघही इक्वेशन या ग्राफच्या सहाय्याने कशी मिळवायचे ते पाहिलेलं आहे.